हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण फीचर्स ऑफ डिबेंचर्स आणि पहिला प्रॉब्लेम बघितला होता. आता या लेक्चरला आपण बाकीची थेरी घेऊया आणि तुमचा प्रॉब्लेम नंबर दुसरा आणि तिसरा अशा पण घेऊया. तर पहिलं जे आहे, पहिला क्वेश्चन म्हणजे दुसरा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन आपला झालेला आहे फीचर्स ऑफ डिबेंचर्स. आता दुसरा जो क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन शेअर्स अँड डिबेंचर्स, तर हे तुमचं 12वीला झालेलं आहे. तर परत फक्त आपण एक रिव्हिजन करूया. शेअर्स म्हणजे काय, डिबेंचर्स म्हणजे काय. तर पहिला जो पॉईंट आहे, डिबेंचर होल्डर्स आर द क्रेडिटर्स ऑफ द कंपनी. आता ॲक्च्युली ते हेडिंग उलटं झालं आहे. हे इथे डिबेंचर पाहिजे, तिकडे शेअर्स पाहिजे. तर पहिलं डिबेंचर आहे आणि दुसरं शेअर्स आहे. तर डिबेंचर होल्डर्स कोण असतात? जे कंपनीला लोन देणारी लोक आहेत. तर डिबेंचर होल्डर्स कोण आहेत? कंपनीला लोन देणारी लोक आहेत. आणि शेअर होल्डर जे असतात ते ओनर्स ऑफ द कंपनी, म्हणजे कंपनीचे मालक आहेत. त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर्स हॅव नो वोटिंग राईट. डिबेंचर होल्डर्सना वोट करण्याचा राईट नाही आहे आणि शेअर होल्डर्सना वोट करण्याचा राईट आहे. डिबेंचर होल्डर्सना वोट करायचा राईट नाही आहे आणि शेअर होल्डर्सना वोट करायचा राईट आहे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे, डिबेंचर इंटरेस्ट इज पेड ॲट अ प्री डिटरमाइन फिक्स रेट. म्हणजे त्यांचा जो इंटरेस्टचा रेट आहे डिबेंचरचा, तो अगोदरच ठरवलेला असतो. प्री डिटरमाइन म्हणजे काय? अगोदरच तो ठरवलेला असतो, त्याप्रमाणे त्यांना इंटरेस्ट द्यावं लागतं. तर डिबेंचर होल्डर्सना आपल्याला अगोदर ठरवलेल्या रेटनुसार इंटरेस्ट द्यावं लागतं. इट इज पेएबल वेदर देर इज एनी प्रॉफिट ऑर नॉट. म्हणजे जरी आपल्याला प्रॉफिट झाला किंवा नाही झाला, तो आपल्याला पे करायचाच आहे. डिबेंचर रँक अहेड ऑफ ऑल टाईप्स ऑफ शेअर्स फॉर पेमेंट ऑफ इंटरेस्ट ड्यू ऑन देम. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शेअर्सना डिव्हिडंड देण्याच्या अगोदर तुम्हाला डिबेंचरवरती इंटरेस्ट पे करावं लागतं. नंतर डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स इज पेड ॲट व्हेरिएबल रेट. म्हणजे इक्विटी शेअर जे असतात त्याच्यावरती जे डिव्हिडंड पे करतो त्याचा रेट जो असतो तो बदलत असतो. व्हेरिएबल म्हणजे बदलत असणे. विच इज वास्टली अफेक्टेड बाय द प्रॉफिट्स ऑफ द कंपनी. म्हणजे कशामुळे होतो? हा कंपनीच्या प्रॉफिटमुळे याचा शेअर्सचा जो डिव्हिडंडचा रेट आहे इक्विटी शेअर्सचा, हा कमी जास्त होत असतो. हावेवर डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स इज पेड ॲट फिक्स रेट. पण प्रेफरन्स शेअरला जो डिव्हिडंडचा रेट आहे तो फिक्स असतो. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर आर चार्जेस अगेन्स्ट प्रॉफिट. म्हणजे इंटरेस्ट ऑन डिबेंचर हा प्रॉफिटच्या अगेन्स्ट चार्ज केला जातो. म्हणजे प्रॉफिटमधनं तो वजा करायला लागतो. अँड दे आर डिडक्टिबल ॲज अन एक्सपेन्सेस इन डिटरमायनिंग टॅक्सेबल प्रॉफिट ऑफ द कंपनी. म्हणजे कसं असतं माहिती आहे का? आपण काय करतो, सगळे खर्च झाल्यानंतर एक प्रॉफिट काढतो. सगळे खर्च आपण केल्यानंतर काय काढतो? प्रॉफिट काढतो. आता हा प्रॉफिट कुठला आहे? नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आहे. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं? डिबेंचर इंटरेस्ट मायनस केलं जातं. डिबेंचर इंटरेस्ट मायनस केलं जातं. मग काय मिळतं आपल्याला? नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. म्हणजे पहिले सगळे खर्च मायनस केले, आपल्याला काय मिळालं? नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे इंटरेस्ट आणि टॅक्सच्या अगोदरचा प्रॉफिट मिळाला. त्याच्यातनं पहिलं आपण मायनस केलं इंटरेस्ट, डिबेंचर इंटरेस्ट. मग काय मिळालं? नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. बिफोर टॅक्समधनं टॅक्स लेस केला, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर आपल्याला सगळे, थोडक्यात तुम्ही इथे काय लक्षात ठेवायचं, सगळे खर्च वजा केल्यानंतर आपल्याला जो प्रॉफिट मिळतो तो नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो? इंटरेस्ट वजा करतो. इंटरेस्ट वजा केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि नंतर मग टॅक्स वजा करून आफ्टर टॅक्स. तर तो आपल्याला काय करायला लागतं की डिबेंचर इंटरेस्ट हे प्रॉफिटमधनं वजा करायला लागतो. त्यालाच आपण काय म्हणतो? चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. प्रॉफिटमधनं वजा केलं म्हणजे काय त्याला म्हणतो? चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. आणि ते वजा केल्यानंतर टॅक्सेबल प्रॉफिट काढतो. आता टॅक्सेबल प्रॉफिट म्हणजे काय? नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. म्हणजे टॅक्स लावायच्या अगोदरचा प्रॉफिट.
टॅक्स लावायच्या अगोदरचा प्रॉफिटला काय म्हणतो, टॅक्सेबल प्रॉफिट किंवा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्याच्यानंतर डिव्हिडंड आर ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. ॲप्रोप्रिएशन म्हणजे काय, प्रॉफिटचे काही आपण भाग पाडतो, प्रॉफिटचं डिवायडेशन करतो, तर ते डिवायडेशनला आपण काय म्हणतो, ॲप्रोप्रिएशन. अँड दीज आर नॉट डिडक्टेबल इन डिटरमायनिंग टॅक्सेबल प्रॉफिट. म्हणजे डिव्हिडंड जो दिला जातो तो आपण टॅक्स वजा केल्यानंतर जे राहतं ना त्याच्यावरती डिव्हिडंड दिला जातो. आणि वेरेस डिबेंचर इंटरेस्ट हा कधी दिला जातो, टॅक्स वजा करायच्या अगोदर दिला जातो. टॅक्स वजा करायच्या अगोदर काय दिला जातो, डिबेंचर इंटरेस्ट दिला जातो. आणि टॅक्स वजा केल्यानंतर आपण काय करतो, डिव्हिडंड देतो. कारण डिव्हिडंड हा कसा आहे, यांच्या प्रॉफिटवरती अवलंबून आहे. प्रॉफिटवरती अवलंबून आहे म्हणजे तो काय झाला, टॅक्सच्या नंतर आपण देणार. डिव्हिडंड कधी देणार, टॅक्सच्या नंतर देणार. आणि डिबेंचर इंटरेस्ट कधी देणार, टॅक्सच्या अगोदर देणार. म्हणजे सगळे खर्च वजा झाल्यानंतर हा दिला जातो डिबेंचर इंटरेस्ट. आणि टॅक्स डिडक्ट केल्यानंतर डिव्हिडंड दिला जातो. ठीक आहे. जर कुणाला जर कळलं नाही तर आपण जेव्हा लेक्चर आपण ऑनलाईन घेऊ त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे देर आर डिफरंट काइंड ऑफ डिबेंचर्स. तर डिबेंचर्सचे प्रकार असतात, सेक्युर्ड, अनसेक्युर्ड, रिडीमेबल, इरिडीमेबल, रजिस्टर बेअरर, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल. तर हे डिबेंचरचे प्रकार आहेत. शेअर्सचे फक्त दोनच प्रकार आहेत, इक्विटी आणि इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स असे दोनच प्रकार आहेत. नंतर इन कंपनीज बॅलन्स शीट डिबेंचर्स आर शोन अंडर लॉंग टर्म बॉरोइंग्स. तर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये डिबेंचर्स आपण लॉंग टर्म बॉरोइंग्स म्हणून दाखवतो. आपण जेव्हा फॉर्मॅट शिकलो तेव्हा हे आपण बघितलं की डिबेंचर कोणत्या हेडिंगच्या अंडर आपण दाखवतो. तर डिबेंचर आपण लॉंग टर्म बॉरोइंगच्या अंडर बॉन्ड्स आणि डिबेंचर असे दोन गोष्टी लॉंग टर्म बॉरोइंगच्या अंडर दाखवतो. आणि इन द कंपनीज बॅलन्स शीट शेअर्स आर शोन अंडर शेअर होल्डर्स फंड्स. म्हणजे आपले जे शेअर्स आहेत ते आपण कशाच्या अंडर दाखवतो, शेअर होल्डर्स फंडच्या अंडर दाखवतो. ठीक आहे. डिबेंचर्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू अदर डिबेंचर्स ऑर शेअर्स ॲज पर द टर्म्स ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर डिबेंचर्सचं जे कन्व्हर्शन आहे ते आपण दुसऱ्या डिबेंचर्स म्हणजे अजून वेगळ्या कॅटेगरीच्या डिबेंचर्समध्ये करू शकतो किंवा शेअर्समध्ये करू शकतो. जे काय टर्म्स ठरले असतील डिबेंचरच्या त्याप्रमाणे डिबेंचरचं कन्व्हर्शन एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये करता येते. नंतर शेअर्स कॅनॉट बी कन्व्हर्टेड इन टू अदर फॉर्म इन एनी सर्कमस्टान्सेस. म्हणजे शेअर्सचं कन्व्हर्शन कुठल्याही दुसऱ्या स्वरूपामध्ये फॉर्ममध्ये करता येत नाही. डिबेंचर्स कॅनॉट बी फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. म्हणजे जसे शेअर्सचे पैसे आपण फॉरफिट करतो, त्यांचे पैसे जर पुढचा कॉल दिला नाही, पे केला नाही तर आपण शेअर्स फॉरफिट करतो, तसं डिबेंचर तुम्हाला फॉरफिट करता येत नाही. नंतर ॲट मॅच्युरिटी डिबेंचर होल्डर्स गेट बॅक देअर मनी ॲज पर द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द डिबेंचर. म्हणजे ज्या दिवशी डिबेंचरची पेमेंटची मॅच्युरिटी येईल त्या दिवशी त्यांना त्यांच्या टर्म्स अँड कंडिशननुसार त्यांना त्यांचं पेमेंट मिळून जाणार. इक्विटी शेअर होल्डर्स कॅनॉट गेट बॅक देअर मनी बिफोर द लिक्विडेशन ऑफ द कंपनी. तर इक्विटी शेअर होल्डर्सना जिथपर्यंत त्यांची कंपनी बंद होत नाही, लिक्विडेशन म्हणजे बंद होणे, जिथपर्यंत त्यांची कंपनी बंद होत नाही तिथपर्यंत त्यांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. हावेवर प्रेफरन्स शेअर होल्डर्स कॅन गेट मनी बॅक कॅन गेट बॅक देअर मनी बिफोर लिक्विडेशन. पण प्रेफरन्स शेअर होल्डर्सना त्यांचे पैसे परत मिळू शकतात. लिक्विडेशन म्हणजे कंपनी बंद होण्याच्या अगोदर त्यांचे पैसे परत मिळू शकतात. ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन डिबेंचर होल्डर्स आर पेड ऑफ बिफोर द शेअर होल्डर्स. म्हणजे जेव्हा कंपनी बंद पडते तेव्हा डिबेंचर होल्डर्सना पहिलं पे केलं जातं, शेअर होल्डर्सच्या अगोदर डिबेंचर होल्डर्सना पे केलं जातं आणि शेअर होल्डर्सना नंतर पे केलं जातं. ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन शेअर होल्डर्स आर पेड ॲट लास्ट आफ्टर पेइंग डिबेंचर होल्डर्स. म्हणजे सगळ्यात शेवटला त्यांना पे केलं जातं. डिबेंचर होल्डर्स तसे ट्रेड पेबल, क्रेडिटर्स एक्सेट्रा
त्यांना पे केल्यानंतर यांना पे केलं जातं. नंतर पुढचा जो पॉईंट आहे टाईप्स ऑफ डिबेंचर्स. तर किती टाईप्सचे डिबेंचर्स आहेत? द फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ डिबेंचर इश्यूड बाय द कंपनी. तर डिबेंचर्सचे टाईप आपण बघणार आहोत. तर दे कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सेक्युरिटी, कन्व्हर्टिबिलिटी, परमनन्स, निगोशिएबिलिटी, प्रायोरिटी. आता आपण एक एक बघूया. तर पहिला पॉईंट आहे आपला सेक्युरिटी. तर सेक्युरिटी म्हणजे काय? काहीतरी आपण गहाण ठेवलेलं आहे, मॉर्गेज ठेवलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण कंपनीला लोन दिलं आहे. तर डिबेंचर्स म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपण कंपनीला लोन देतो. तर आपण काय करतो? कंपनीची प्रॉपर्टी गहाण ठेवतो. कंपनी प्रॉपर्टी आपल्याकडे गहाण राहते आणि त्याच्या गहाण ठेवून आपण कंपनीला लोन देतो. तर समजा कंपनीला आपले पैसे देणं शक्य नाही आहे, तर कंपनी काय ठेवते? जी काय वस्तू आपल्याकडे मॉर्गेज गहाण ठेवलेली आहे ती विकते आणि आपले पैसे देते. त्याला काय म्हणतो आपण? सेक्युअर्ड डिबेंचर्स. म्हणजे काहीतरी मॉर्गेज किंवा गहाण ठेवून आपण कर्ज घेणे, मॉर्गेज किंवा गहाण ठेवून कर्ज घेणे, इथे आपण त्यांना देतोय. दी डिबेंचर्स आर सेक्युअर्ड बाय चार्ज अपॉन सम ऑर ऑल ॲसेट्स ऑफ द कंपनी. चार्ज म्हणजे काय? कंपनीनी प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज घेतलेलं आहे. द ॲसेट कॅनॉट बी सोल्ड विदाउट द कन्सेंट ऑफ डिबेंचर. म्हणजे जे काय ॲसेट गहाण ठेवलेलं आहे तर ते कंपनी विकू शकत नाही. डिबेंचर होल्डरच्या परमिशनशिवाय कंपनी गहाण ठेवलेला ॲसेट विकू शकत नाही. द सेल प्रोसीड्स ऑफ दीज ॲसेट्स आर युटिलाइज फर्स्ट फॉर रिपेइंग डिबेंचर होल्डर्स. म्हणजे जे काय पैसे आपल्याला मिळतात, जे काय पैसे आपल्याला प्रॉपर्टी विकून मिळतात, त्याचा पहिला उपयोग आपण डिबेंचर्सला पेमेंट करायला लावतो. म्हणजे पहिला मान कुणाचा? तर डिबेंचर होल्डर्सचा, कारण ती प्रॉपर्टी त्याच्यासाठी गहाण ठेवली होती. नंतर पुढचा जो पॉईंट आहे अनसेक्युअर्ड डिबेंचर्स. म्हणजे त्याच्या अपोजिट आहे जे डिबेंचर्स कुठलीही सेक्युरिटी न घेता दिले जातात. म्हणजे फक्त डिबेंचर होल्डर्सना सांगतात तुम्ही फक्त पैसे द्या आणि आम्ही लोन घेतो, त्याच्यात काही कुठली गोष्ट गहाण ठेवली जात नाही. तर डिबेंचर्स आर नॉट सेक्युअर्ड बाय एनी चार्ज अपॉन एनी ॲसेट. म्हणजे कुठली गोष्ट न गहाण घेता आपण लोन देतो कंपनीला. अ कंपनी मियरली प्रॉमिसेस टू पे इंटरेस्ट ऑन ड्यू डेट अँड टू रिपे द अमाऊंट ड्यू ऑन मॅच्युरिटी डेट. म्हणजे कंपनी काय करते? फक्त आश्वासनं देते किंवा प्रॉमिस करते की त्यांना त्यांचे जे पैसे आहेत ते मॅच्युरिटीला मिळतील आणि जे इंटरेस्ट आहे ते त्यांना रेग्युलर मिळेल. तर तसं त्यांना प्रॉमिस केलं जातं. दीज टाईप्स ऑफ डिबेंचर्स आर व्हेरी रिस्की फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ इन्व्हेस्टर. म्हणजे इन्व्हेस्टरांच्या दृष्टिकोनातनं हे रिस्की असू शकतात, कारण कुठली प्रॉपर्टी न गहाण ठेवणे त्यावेळेला काय होतं की एखादी कंपनी पळून जाऊ शकते, आपले पैसे पळून घेऊन जाऊ शकते. त्यामुळे हे इन्व्हेस्टर्ससाठी रिस्की आहे. कंपनीसाठी फायद्याचं आहे, कारण कंपनी बिना गहाण ठेवता घेतलेलं कर्ज आहे, तर त्या कंपनीचा फायदाच आहे त्याच्यात. नंतर दुसरा प्रकार आहे कन्व्हर्टिबिलिटी. आपण मगाशी बघितलं की कन्व्हर्टिबिलिटीमध्ये कंपनी काय करते? डिबेंचरचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपात बदल करून दुसऱ्या स्वरूपात नवीन डिबेंचर्स किंवा शेअर्स देत असते. तर इकडे काय म्हटलं आहे? दीज आर डिबेंचर्स विच विल बी कन्वर्टेड इन टू इक्विटी शेअर्स आयदर ॲट पार ऑर प्रीमियम ऑर डिस्काउंट आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द डेट ऑफ इश्यू. म्हणजे हे जे डिबेंचर्स आहे हे इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट होणार आहेत आयदर पारला, प्रीमियमला किंवा डिस्काउंटला आफ्टर द सर्टन पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द डेट ऑफ इश्यू. म्हणजे काही ठराविक वेळ गेल्यानंतर हे जे डिबेंचर्स आहेत हे शेअर्समध्ये कन्वर्ट होणार आहेत. त्याच्यानंतर डीच डिबेंचर्स मे बी फुल्ली ऑर पार्टली कन्व्हर्टिबल. म्हणजे ते जे डिबेंचर्स आहेत कधी कधी पूर्णपणे कन्वर्ट होऊन जातात, कधी काही कन्वर्ट होतात, काही तसेच राहतात. इन फ्युचर दी डिबेंचर होल्डर गेट अ चान्स टू बिकम द शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी. तर फ्युचरमध्ये त्यांना चान्स आहे की कंपनीचे शेअर होल्डर होण्याचा या डिबेंचर होल्डरना
चान्स आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे परमनन्स. तर परमनन्स काय, दिस डिबेंचर आर रिपेबल ॲज पर द टर्म्स ऑफ इश्यू, फॉर एक्झाम्पल आफ्टर 8 years फ्रॉम द डेट. म्हणजे हे जे डिबेंचर्स आहे त्यांना त्यांची टर्म संपल्यानंतर त्यांचे पैसे आपण परत करू शकतो. की फॉर एक्झाम्पल 8 वर्ष झाली, आता तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन जा. म्हणजे जे त्यावेळेला डिबेंचरचे पैसे आपण लिक्विडेशनच्या अगोदर टर्मनुसार परत करतो. आता समजा लिक्विडेशन 30 वर्षांनी येणार आहे, तर इरिडिमेबलच्या बाबतीत काय होतं की आपण त्यांचे पैसे जेव्हा कंपनी बंद होईल त्यावेळेला देणार. पण रिडीमेबल असतील तर त्यांच्या टर्म्स अँड कंडिशननुसार तिथे काय नमूद केलेलं आहे तेवढा पिरियड संपल्यानंतर त्यांना डिबेंचरचे पैसे मिळू शकतात. तर इकडे काय म्हटलं आहे, दी डिबेंचर्स आर रिपेबल ॲज पर द टर्म्स ऑफ इश्यू, फॉर एक्झाम्पल आफ्टर 8 years फ्रॉम द डेट ऑफ इश्यू. आणि इरिडिमेबल डिबेंचर्स म्हणजे काय, जे आपण कंपनी बंद पडल्यानंतर त्यांचे पैसे आपण परत करणार. दी डिबेंचर्स आर नॉट रिपेबल ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द कंपनी. तर जिथपर्यंत कंपनी आपली चालू आहे तिथपर्यंत आपण त्यांचे पैसे देत नाही. दीज आर रिपेड ओनली ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन. तर त्यांचे पैसे आपण कधी परत करतो, ज्या वेळेला कंपनी बंद पडते. नंतर दुसरा प्रकार आहे निगोशिएबिलिटी. तर आता निगोशिएबिलिटी म्हणजे काय असतं की आपण ते शेअर सोप्या रीतीने ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यात 2 प्रकार आहेत, रजिस्टर्ड आणि बेरर. तर रजिस्टर म्हणजे काय, त्या डिबेंचर होल्डर्सची एंट्री आपण रजिस्टरमध्ये केलेली आहे, तर त्या डिबेंचर्सना आपण काय म्हणणार, रजिस्टर्ड डिबेंचर्स. दीज डिबेंचर्स आर पेएबल टू अ रजिस्टर्ड होल्डर whose name, address and particulars of holding is recorded in the register of debenture holder. म्हणजे त्यांचं नाव, पत्ता, नंतर त्याचे डिटेल्स, किती डिबेंचर्स विकत घेतले, किती रुपयाचे विकत घेतले, या सगळ्या डिटेल्स रजिस्टरमध्ये असतात. दे आर नॉट इझिली ट्रान्सफरेबल. ते आपण सहजरित्या दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकत नाही. त्याच्यानंतर द प्रोव्हिजन्स ऑफ The Companies Act 2013 are complied with for effecting transfer of the debentures. म्हणजे त्याच्यासाठी काही कंपनीज ॲक्ट 2013ने तरतुदी ठेवलेल्या आहेत. डिबेंचर इंटरेस्ट इज पेड टू रजिस्टर होल्डर. तर याच्यात कसं असतं की जो रजिस्टर होल्डर आहे डिबेंचर होल्डर्सचा, त्याला इंटरेस्ट पे केलं जातं. नंतर दुसरा प्रकार आहे बेरर डिबेंचर. तर बेरर डिबेंचर म्हणजे काय, ज्याची एंट्री कंपनीच्या रजिस्टरमध्ये नसते, तर ते आपण सहजरित्या ट्रान्सफर करू शकतो. असा बेरर चेक असतो. बेरर चेक म्हणजे काय, जो कोणी बँकेत जातो पैसे काढायला, तर तो काउंटरला जाऊन पैसे काढू शकतो. आपण समजा एखाद्या माणसाला बँक ऑफ इंडियाचा चेक दिला, बेरर चेक, तर तो काय करणार, डायरेक्टली बँकेत जाणार आणि पैसे विड्रॉ करणार. तर तो बेरर चेक असतो. तसंच बेरर डिबेंचर बेरर चेकसारखंच असतं की फक्त आपण काय करतो, आपल्याकडचे डिबेंचर त्याला नुसतं हँडओव्हर करतो की ते ट्रान्सफर होऊन जातात. दी डिबेंचर्स आर ट्रान्सफरेबल बाय डिलिव्हरी. दे आर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट पेएबल टू द बेरर. म्हणजे ते कशा प्रकारचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्या ताब्यात ते डिबेंचर असतील तर त्यांना, ज्यांच्या ताब्यात जे डिबेंचर्स असतील ते लोक दुसऱ्यांना ट्रान्सफर करू शकतात. नो काइंड ऑफ रेकॉर्ड इज केप बाय द कंपनी इन रिस्पेक्ट ऑफ होल्डर्स ऑफ सच डिबेंचर्स. म्हणजे त्यांचा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड कंपनी ठेवत नाही. देअरफॉर इंटरेस्ट ऑन इट इज पेड टू होल्डर इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी आयडेंटिटी. त्यामुळे डिबेंचर इंटरेस्ट ज्याच्याकडे डिबेंचर असतील त्याला ते पे केलं जातं. नो ट्रान्सफर डीड इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफर ऑफ सच डिबेंचर. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट, ट्रान्सफर डीड म्हणजे ॲग्रीमेंट, त्याला लागत नाही. नंतर पुढचा प्रकार आहे प्रायोरिटी. त्याच्यात फर्स्ट मॉर्गेज डिबेंचर, सेकंड मॉर्गेज डिबेंचर. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, आपण एकच प्रॉपर्टी, कंपनीनी एकच प्रॉपर्टी
दोनदा गिरवी ठेवली तर पहिल्यांदी गिरवी ठेवून जे काही डिबेंचर आपण घेतो तिला काय म्हणतो आपण फर्स्ट मॉर्गेज डिबेंचर आणि दुसऱ्या वेळा तीच प्रॉपर्टी गहाण ठेवून जेव्हा कर्ज घेतो तेव्हा त्याला म्हणतो सेकंड मॉर्गेज प्रॉपर्टी डीड. तर एकेकाबद्दल बघूया. पहिला आहे फर्स्ट मॉर्गेज डिबेंचर. दी डिबेंचर आर पेएबल फर्स्ट आउट ऑफ द प्रॉपर्टी चार्ज. तर जी काय प्रॉपर्टी आपण विकत घेतलेली आहे तर जी काय प्रॉपर्टी आपण गहाण ठेवलेली आहे ती विकून पहिले फर्स्ट मॉर्गेज डिबेंचर्सचे पैसे विकले जातात आणि नंतर सेकंड मॉर्गेजचे पैसे त्याच्यानंतर देतात. दी डिबेंचर्स आर पेएबल आफ्टर सॅटिस्फाईंग द फर्स्ट मॉर्गेज डिबेंचर्स. म्हणजे फर्स्ट मॉर्गेज डिबेंचर्सचे पैसे पे केल्यानंतर आपण काय करतो सेकंड मॉर्गेज डिबेंचर्सचे पैसे पे करतो. ठीक आहे. तर आता आपला पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. तर आपण आता इकडे दुसरा आणि तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करूया. ठीक आहे. तर मी प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे दुसरा हा पहिल्यासारखाच आहे. फक्त पहिल्यामध्ये आपण जो इश्यू केला होता तो ॲट पारला केला होता. आता इश्यू करणारे प्रीमियमला. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेमसारख्याच 2 एंट्री आपल्याला पास करायच्या आहेत. पहिली एंट्री ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आणि दुसरी एंट्री ती आपण काय करतो डिबेंचरला ट्रान्सफर करतो. तर पहिल्या प्रॉब्लेमसारख्याच एंट्रीज आहेत. तर आपण स्टार्ट करूया. ओके. पहिला प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. तो पहिला म्हणजे दुसरा प्रॉब्लेम आपण घेऊया इन द बुक्स ऑफ कपिल लिमिटेड. पहिला आपला ऑलरेडी झालेला आहे. आता आपण दुसरा घेऊया. ओके. तर आपण स्टार्ट करूया. फक्त 2च एंट्र्या येतील आणि डेट्स दिली आहे का? डेट दिली आहे त्यामुळे डेट आपल्याला टाकायला लागेल. तर 1 मार्चला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आणि आपण अलॉट केले 9 मार्चला. ओके. आपण स्टार्ट करूया. 2017 मार्च 1ला अलॉटमेंटचे पैसे मिळाले. 2017 मार्च 1 त्याला अलॉटमेंटचे पैसे मिळाले. ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट एकच आहे. शेअर्समध्ये आपण ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट म्हणतो, इथे फक्त ॲप्लिकेशन म्हणतो. तर 40 लाखाने 50,000 डिबेंचरवरती आपल्याला 100 रुपये फेस व्हॅल्यू आणि 10 रुपये प्रीमियम असे 110 रुपये मिळाले. तर बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर आणि बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अशी एंट्री येणार. 50,000 × 110. पहिली एंट्री आपण करूया. बँक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट डेबिट 50,000 × 110 येतील. 10% प्रीमियम आहे ना. 100चे 10% 10 येतात. बँक अकाउंट डेबिट 50,000 × 110 $1,000
12% डिबेंचर ॲप्लिकेशन. तर पहिल्यांदी ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. being received debenture application money on 50,000 debentures. ठीक आहे. तर 1 मार्चला आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. आता 1 मार्चला मिळाल्यानंतर आपण काय करणार, त्याची जी अलॉटमेंट आहे ती 9 मार्चला करणार आहे. तर पुढची डेट येणार मार्च 9. मार्च 9ला ते अलॉट करणार. म्हणजे दुसरी एंट्री आपण करणार 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अपॉन डेबिट. 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता इथे आपण काय करणार, डिबेंचर्स पण घेणार आणि सेक्युरिटीज प्रीमियम पण घेणार. जसं आपण शेअर्सच्या टॉपिकमध्ये अलॉटमेंटची एंट्री करताना हे करायचो, डिबेंचर अलॉटमेंट किंवा इक्विटी शेअर अलॉटमेंट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू सेक्युरिटीज प्रीमियम. तर इकडे आपण काय केलं आहे, प्रीमियमचे पैसे ॲप्लिकेशनच्या वेळेलाच घेतले. तर पहिली एंट्री ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची, नंतर दुसरी ती ट्रान्सफर करायची. तर ट्रान्सफर करायच्या वेळेला आपल्याला डिबेंचर आणि सेक्युरिटीज प्रीमियम असे दोन्ही घ्यायचे. तर 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर अशी ती एंट्री येणार. आणि खाली टू सेक्युरिटीज प्रीमियम. $12 डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर. इथे 110 येतील. 50,000 × 100 टू सेक्युरिटीज प्रीमियम. $50,000 × 10. तर इकडे डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे आपण डिबेंचर्सला आणि सेक्युरिटीज प्रीमियमला ट्रान्सफर करतो. 50,000 × 100, 50,000 × 10 असे हे ट्रान्सफर केले. being transfer debenture application money received to debenture and securities premium. ओके. तर हा प्रॉब्लेम झाला आपला, दोनच एंट्री आहेत. आता दुसरा प्रॉब्लेम करूया. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपण रिफंड करतो आहे, एक्सेस ॲप्लिकेशनची केस आहे. तिसरा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात म्हटलं आहे ए लिमिटेड इशूड 3,50,000 12% डिबेंचर ऑफ ₹100 इच ॲट पार. म्हणजे 3.5 लाख डिबेंचर आपण इश्यू केले ₹100 पेबल इन फुल ऑन ॲप्लिकेशन. सगळेचे सगळे पैसे आपल्याला ॲप्लिकेशनच्या वेळेला मिळणार होते बाय 1 एप्रिल.
च्या ते मिळणार होते. म्हणजे 1 एप्रिलला आपल्याला ॲप्लिकेशन रिसिव्हची तारीख हे एंट्री करायची. 1 एप्रिलला ॲप्लिकेशनची एंट्री करायची. तर बाय 1 एप्रिल ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 3,85,000 डिबेंचर, म्हणजे 3,85,000 डिबेंचर्सचे आपल्याला ॲप्लिकेशन मिळाले. डिबेंचर्स वेअर अलॉटेड ऑन 7 एप्रिल. 7 एप्रिलला डिबेंचर्स अलॉट केले आणि एक्सेस मनी रिफंडेड ऑन द सेम डे. त्याच दिवशी आपण जे एक्स्ट्रा जे पैसे मिळाले ते सगळे परत केले. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी जर्नल एंट्रीज इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ द कंपनी. तर तुम्हाला जर्नल एंट्री पास करायला सांगितले आहेत. तर आपण स्टार्ट करूया. हा तिसरा प्रॉब्लेम आहे. तर आता या प्रॉब्लेममध्ये पण तुम्हाला डेट दिलेले आहेत, इयर नाही म्हटलं आहे फक्त. मग तुम्ही काय करा, फक्त April 1 आणि April 7 अशाच एंट्री आहेत. तर आता जी इथे एंट्री येईल April 1, तर April 1ला आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले 3,85,000 डिबेंचरवरती आपल्याला मिळाले 100 रुपये. तर बँक अकाउंट डेबिट 3,85,000 वरती आपल्याला 100 रुपये मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन. नरेशन being received debenture application money on 3,85,000 debentures. ठीक आहे. तर 1 एप्रिलला आपल्याला डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. आता ते मिळाल्यानंतर आपण ते रिफंड आणि ट्रान्सफर किंवा अलॉटमेंट हे करणार आहोत आपण 7 एप्रिलला. तर 7 एप्रिलला दुसरी एंट्री, 7 एप्रिलला आपण डिबेंचर अलॉट करणार आहोत. तर इकडे आपण काय करतो आहे, पहिल्यांदा मिळालेले जे पैसे आहेत ते आपण डेबिट देतो. डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टोटल मिळाले 3,85,000 इंटू 100. आता त्याच्यापैकी आपण अलॉट करतो आहे 3.5 लाख आणि उरलेले 35,000 परत करतो आहे. 3.5 लाख अलॉट करतो आणि 35,000 परत करतो. तर इकडे पहिल्यांदा टोटल डिबेंचर ॲप्लिकेशनला डेबिट दिला. त्याच्यानंतर डिबेंचरची जी फेस व्हॅल्यू आहे 3.5 लाख इंटू 100 त्याला क्रेडिट दिला आणि हे 35,000 इंटू 100 त्याला आपण रिफंड केलं. being transferred debenture application money to sell debentures
and refunded application money to rejected debenture holders. Rejected debenture holders. A 1,12% debentures of ₹100 each at a discount of 10%. म्हणजे 1,00,000 डिबेंचर 12% आपण 100 रुपयाचे डिस्काउंटला इश्यू करतोय 10%. म्हणजे 100चे 10% 10 म्हणजे 10 रुपये जाऊन आपण 90 रुपयाला डिबेंचर इश्यू करतो आहोत. पेएबल इन फुल ऑन ॲप्लिकेशन ऑन 31 मे म्हणजे 31 मेला त्याचे पैसे मिळणार. डिबेंचर वेअर रिसिव्ड फॉर 1,20,000 डिबेंचर्स. 1,20,000चे डिबेंचर्स आपल्याला मिळाले मगासारखाच आहे. आणि डिबेंचर्स वेअर अलॉटेड ऑन 9 जून. डिबेंचर्स आपण दिले 9 जूनला आणि एक्सेस मनी वेअर रिफंडेड ऑन द सेम डेट. म्हणजे मगासारखाच आहे, फक्त मगाशा प्रॉब्लेममध्ये डिस्काउंट नव्हता, इथे डिस्काउंट आहे. फक्त याच्यात काय तुम्हाला जर्नल बरोबर लेजर पण करायचं आहे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज ऑल्सो शो द नेसेसरी जर्नल एंट्रीज. तर हा 13वा प्रॉब्लेम आपण आता करूया. पहिल्यांदी आपण हेडिंग टाकू. तेरावा प्रॉब्लेममध्ये पण आपल्याला डेट्स आहेत. तर 2017 31 मेला आपल्याला त्याचे पैसे मिळणार आहेत. 2017 मे 31ला डिबेंचरचे पैसे मिळणार आहेत. तर आता डिबेंचरचे पैसे किती डिबेंचरवरती मिळणार आहेत आपल्याला? ते 1,00,000 डिबेंचरवरती 90 रुपये मिळणार आहेत. 100मधनं 10% 10 रुपये गेले की 90 रुपये मिळणार. तर आता पहिली जी एंट्री करायची आहे बँक अकाउंट डेबिट 1,00,000 × 90 अशी आपल्याला एंट्री करायची. बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन 1,00,000 × 90 आपल्याला 1,00,000 डिबेंचर्सवरती 90 रुपये मिळाले. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करणार? याच्यानंतर आपण त्याच्यापैकी काही अलॉट करणार, काही त्यांना रिफंड करणार. आणि अलॉटमेंट डिस्काउंट सकट आहे. तर आता इथे 12% डिबेंचर जे येणार ते 1,00,000 × 90 येणार इकडे. आणि आपण इकडे काय करणार? डिस्काउंटला डेबिट देणार. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सना आपण डेबिट देणार. ठीक आहे. तर इथे 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. सिक्युरिटीज प्रीमियमला आपण क्रेडिट करतो, तर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ना आपण डेबिट देणार. सिक्युरिटीज प्रीमियम क्रेडिट, याला डेबिट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ते 10 रुपये येतील. 100चे 10% 10 येतात. डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर
डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स येतील 1,00,000 इंटू 10. तर इकडे 1,00,000 इंटू 10 आपण करूया. हे डेबिटला येईल. डिबेंचर ॲप्लिकेशन आणि डिस्काउंट दोन्ही पण डेबिटला येईल. आणि 12% डिबेंचर हे 1,00,000 इंटू 100 येतील. एक मिनिट, आपल्याला डिबेंचर ॲप्लिकेशनचे 1,20,000 आले. 1,20,000 1,20,000 इंटू 90 रुपये आपल्याला मिळाले. ठीक आहे. आता ते मिळाल्यानंतर आपण काय करणार, इथे पहिल्यांदा सगळेच घेणार. 1,20,000 इंटू 90 सगळेच घेणार. त्याच्यापैकी डिस्काउंट देणार तो 10 रुपयावरती 1,00,000 इंटू 10 आणि डिबेंचरला ट्रान्सफर करणार आपण 1,00,000 इंटू 90. ॲक्च्युली 1,00,000 इंटू 100 करणार होते. मी समजवतो तुम्हाला एंट्री ही. एक मिनटं. आणि बाकीचे जे पैसे आहेत 20,000 इंटू 90 आपण परत करणार. परत मी तुम्हाला सांगतो. आपल्याला 1,20,000 ॲप्लिकेशन मिळाले, त्याच्यावरती 90 रुपये मिळाले, 10,80,000. तर आणि इथे नरेशन पण बिग रिसिव्ड डिबेंचर ॲप्लिकेशन मनी ऑन 1,20,000 डिबेंचर. ठीक आहे, पहिली एंट्री क्लिअर आहे. दुसरी एंट्री आपण ते अलॉट कधी केले, आपल्याला मिळाले 31 मेला, अलॉट केले जून 9ला. जून 9ला अलॉट करताना पहिल्यांदी पूर्ण 1,20,000 इंटू 90 आहे. पण ते घेतल्यानंतर आपल्याला डिस्काउंट फक्त 1,00,000 डिबेंचरवरतीच घ्यायचं आहे, कारण तेवढेच आपल्याला द्यायचे. त्यामुळे डिस्काउंट फक्त 1,00,000 वरती घ्या. आणि काय करायचं, त्याच 1,00,000वरती हे 90 रुपये आणि हे 10 रुपये असे 100 डिबेंचर्सला ट्रान्सफर होणार, 12% डिबेंचर्सला. आणि उरलेले जे 20,000 आहेत ॲप्लिकेशनचे ते इंटू 90 आपण परत करणार. ठीक आहे. तर ही एंट्री झाली. आता आपल्याला काही लेजर बनवायचं आहे. तर लेजर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कुठली बनवायची आहेत. बँक अकाउंट पहिलं बनवायचं आहे. बँक डिबेंचर ॲप्लिकेशन 2, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 3 आणि 12% डिबेंचर्स 4. असे 4 लेजर तुम्हाला बनवायचे. तर आपण स्टार्ट करूया. पहिलं डेबिट क्रेडिट. ते डेटचा आपण कॉलम लागेल, कारण डेट्स आहेत इथे. डेट JF ची कॉलमची गरज नाही. तर तुम्ही डेट, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट असे कॉलम करा. डेट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट 3 कॉलम डेबिटला, 3 कॉलम क्रेडिटला. डेट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट. JFचा कॉलम केला तरी चालेल, काय हरकत नाही. माझ्याकडे थोडा स्पेसचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी करत नाही. केलात तरी चालेल, नाही केलात तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तर डेट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट. आपण हे 11वीपासून करतोय. ठीक आहे. तर पहिलं अकाउंट आहे आपलं बँक अकाउंट. आधी आपण काय करूया, सगळे अकाउंट बनवून घेऊया. पहिलं अकाउंट आहे बँक अकाउंट. ठीक आहे. बँकेच्या नंतर दुसरं कुठलं आहे, 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट. बँकला साधारण प्रत्येकाला
एक 7 ओळी सोडा, 7-8 ओळी सोडा आणि आपण पुढचं डिबेंचर ॲप्लिकेशन आपण पुढचं जे अकाउंट आहे डिबेंचर 12% डिबेंचर ॲप्लिकेशन आपण 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर ही 2 झाली. आता याच्यात डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. सात ओळी सोडा. Discount on issue of debentures. Bank discount on issue of debentures. आणि शेवट याला 8 ओळी सोडा. शेवटचं अकाउंट बनवायचं आहे 12% डिबेंचर्स. ठीक आहे. तर आपण 4 अकाउंट हे बनवलेले आहेत. आता पहिली जी एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू 12% ॲप्लिकेशन, तर हे 2007 मार्च बँकेच्या डेबिट साईडला टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन. तर बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन आधी आपल्याला 1,20,000 × 90 म्हणजे 1,08,00,000 एवढे ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. आणि त्याचा डबल इफेक्ट 12% डिबेंचर ॲप्लिकेशनच्या क्रेडिटला बाय बँक 2017 मार्च 31 बाय बँक अकाउंट $1,08,00,000 एवढे आपण डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला मिळाले. तर पहिल्या एंट्रीचं पोस्टिंग झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी जी एंट्री आहे 12% डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. आता या अमाऊंटपैकी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1,00,000 × 90 एवढे 12% डिबेंचरला ट्रान्सफर करायचे जून 9ला. बाय 12% डिबेंचर्स. सॉरी, इकडे नाही येणार, हे 12% डिबेंचर्सनं आपल्याला डेबिट ठेवलेलं आहे. इकडे येईल.
अकाउंटला इथे क्रेडिट दिलेलं आहे. डिबेंचर ॲप्लिकेशनच्या डेबिटला तू 12% डिबेंचर 1,00,000 इंटू 90 आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो 2017 जून 9ला बाय 12% डिबेंचर ॲप्लिकेशन. बाय 12% डिबेंचर ॲप्लिकेशन 1,00,000 इंटू 90,000. एक मिनिट, हे आपलं याला खाली आहे. तर इथे आपण काय केलं, डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंटला आपण डेबिट दिलं आहे. त्याच्या डेबिट साईडला म्हटलं टू 12% डिबेंचर 1,00,000 इंटू 90 आणि डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला बाय 12% डिबेंचर ॲप्लिकेशन असं आपण इकडे म्हटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला डिस्काउंटला पण डेबिट द्यायचं आहे. डिस्काउंटला पण इथे डेबिट द्यायचं आहे. तर डिस्काउंटच्या डेबिटला टू 12% डिबेंचर 1,00,000 इंटू 10 टू 12% डिबेंचर 1,00,000 इंटू 10. डिबेंचर 1,00,000 इंटू 10 आणि इकडे क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर आपण काय केलं, डिस्काउंटला डेबिट देऊ आणि इथे आपण काय करायचं आहे, डिबेंचर अकाउंटला डिबेंचर ॲप्लिकेशनला डेबिट देऊन बँक अकाउंटला क्रेडिट करायचं. डिबेंचर ॲप्लिकेशनला डेबिट देऊन बँक अकाउंटला क्रेडिट करायचं. तर इकडे टू बँक अकाउंट आपण उरलेले पैसे जे आहेत ते परत करत आहोत. आपल्याला 20,000 इंटू 90 जे वरती मिळाले ते आपल्याला काय करतोय, त्यांना रिफंड करतोय डिबेंचर होल्डर्सना. आणि इकडे (2017) बाय 12% डिबेंचर ॲप्लिकेशन ओके. तर परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लेजर पहिली एंट्री तर सोपी आहे, बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन. तर आपण ती काय केली, बँक अकाउंटच्या डेबिटला टू 12% डिबेंचर ॲप्लिकेशन आणि 12% डिबेंचर ॲप्लिकेशनच्या क्रेडिटला बाय बँक. इथं सोपी आहे. आता दुसरी एंट्री बघा. याच्यात ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, 3 अकाउंटला डेबिट दिलेलं आहे.
दोन अकाउंटला डेबिट दिलं आहे. बँकला डिबेंचर ॲप्लिकेशनला आणि डिस्काउंटला डेबिट दिलेलं आहे आपण, आणि 12% डिबेंचर्स आणि बँकला क्रेडिट दिलं आहे. तर इकडे 12% डिबेंचर अकाउंट डेबिट. आता इथे आपण काय करतो आहे, 12% डिबेंचर ॲप्लिकेशनला डेबिट देतो आहे आणि डिबेंचर्सला आपण क्रेडिट देतो आहे. तर इकडे आपल्याला जे 1,20,000 मिळाले त्याच्यापैकी 1,00,000 × 90 आपण डिबेंचरला टाकले. 1,00,000 × 90 आपण कुठे टाकले, डिबेंचरला टाकले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, डिस्काउंटला पण डेबिट दिलेलं आहे. तर डिस्काउंटला आपण डेबिट दिलेलं आहे. तर इकडे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्समध्ये 1,00,000 × 10 आपण इथे डेबिट देऊन डिबेंचर्सना क्रेडिट दिलं. म्हणजे 90 रुपये फेस व्हॅल्यू, 10 रुपये डिस्काउंट. 10 रुपयाचा डिस्काउंट इकडे आला. 10 रुपयाचं डिस्काउंट आपण इकडे घेतलं. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपण क्लोज करूया. पहिल्यांदा आता बँकेचं अकाउंट. तर बँक इकडे 1,08,00,000 मिळाले. त्याच्यापैकी आपण काय केलं, 18,00,000 रिफंड केले. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स 90 लाखाचा आहे बाय बँक अकाउंट, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हे टॅली होऊन जाईल आपलं. हे टॅली झालं. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सचा आपला बॅलन्स येईल. हा जो बॅलन्स आहे त्याची डेट इकडे 10,00,000 येतील, इथे 10,00,000 येतील, इकडे 10,00,000. ठीक आहे. दुसरं डिबेंचर अकाउंट पण आपण टॅली करून टाकू. क्लोजिंग बॅलन्स येईल त्याचा, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. इथे टोटल येईल 10,00,000. ठीक आहे. आपण क्लोज करूया. ठीक आहे. तर तुम्ही लेक्चर बघा. तुम्हाला जर काय डाऊट असेल तर मला तुम्ही विचारा. आपलं जेव्हा ऑनलाईन सेशन असेल तेव्हा तुम्ही मला विचारा. ठीक आहे. तर आजचं आपलं लेक्चर संपलं.
सगळ्यांना थँक्यू.